आज नाती तुटण्यामागचं खूप मोठं कारण काय आहे माहिती आहे? प्रत्येकाला स्वातंत्र्य व्हायचंय. माझं आयुष्य, माझा निर्णय, मला कोणाची गरज नाही, मी माझं आयुष्य जगायला समर्थ आहे. ऐकायला खूप पॉवरफुल वाटतं नाही का? याच स्वतःच्या मनाप्रमाणे जगण्याच्या आणि प्रत्येक जबाबदारीपासून मुक्त होण्याच्या चुकीच्या विचारामुळे आज अनेकांचं भविष्य उद्ध्वस्त होत आहे. डिवोर्स होत आहेत, नाती तुटली जात आहेत, मुलांना वाऱ्यावरती सोडलं जातंय, संसाराचा डाव अर्धवट सोडला जातोय आणि सामाजिक जबाबदाऱ्यांकडे पाठ फिरवली जाते. कारण लहानाचं मोठं होईपर्यंत आपण स्वावलंबनच शिकलेलो आहे. परस्परावलंबन आपल्याला माहितीच नाहीये काय. परावलंबापासून जोपर्यंत आपण स्वावलंबी होत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्यावरतीच अवलंबून आहे, सुखासाठी आणि दुःखासाठी. परंतु जेव्हा आपण स्वावलंबी होतो त्यावेळेस आपण स्वतःकडून सगळ्या अपेक्षा करतो, त्यावेळेस आपल्याकडे समाधान येतं. पण त्याचबरोबर आपल्याला आनंदी राहायचा असेल, आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला परस्परावलंबी व्हावं लागेल. कारण निसर्गाने आपल्याला एकटं जगण्यासाठी बनवलेलंच नाहीये. आपण परावलंबीपासून स्वावलंबी होतो, पण स्वावलंबीच्या पुढची पायरी आहे परस्परावलंबी. कारण माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि त्याला समाजामध्येच राहून सुख मिळतं, भावना मिळतात, प्रेम मिळतं आणि तो मानसिकदृष्ट्या अधिक सुदृढ होतो. कारण जगणं म्हणजे हेच आहे. प्रेम काय आहे समजून घेणं, दुसऱ्याच्या भावना समजून घेणं, स्वतःच्या भावना, स्वतःचे सुख दुःख एकमेकांसोबत वाटून घेणं आणि मिळून मिसळून पुढे जाणे. ही गोष्ट ज्याला जमली तो निसर्गाच्या नियमानुसार सुखी राहतो आणि यानेच एक सशक्त समाज उभा राहतो आणि संसार व्यवस्थित चालतात.